नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC स्मार्ट लर्निंगमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण वृत्तपत्रासंबंधितच काही नोट्स बघणार आहोत। म्हणजे बघा, आपण मागील काही वर्षांमध्ये ज्या परीक्षा झालेल्या आहे MPSC STI PSI SO कंबाईन असेल, प्री असेल, मेन्स असेल, यामध्ये आलेला जो क्वेश्चन आहे तो आपण टार्गेट केला आहे आणि त्याच्याशी रिलेटेड ही एक नोट्स तयार केली, जेणेकरून अशा प्रकारचा क्वेश्चन जर परीक्षेमध्ये आला तर आपल्याकडे फुलफिल नोट्स असणे गरजेचं आहे। यासाठी बघा क्वेश्चन काय आहे। क्वेश्चन, खालील अचूक जोडी ओळखा। अचूक जोडी ओळखण्याच्या संदर्भात आहे आणि वृत्तपत्राशी संबंधित हा क्वेश्चन आहे। SG बॅनर्जी, राष्ट्रगोपतार, ॲनी बेझंट, न्यू इंडिया, दादाभाई नौरोजी, इंडियन ओपिनियन, महात्मा गांधी, बंगाली। एकंदरीत आहे तर 4 संपादक, मात्र त्यांनी काढलेले जे वृत्तपत्र आहे ते उलटसुलट देण्यात आलेले आहे। फक्त एकच जोडी अचूक देण्यात आलेली आहे। ॲनी बेझंट यांनी न्यू इंडिया नावाचं वृत्तपत्र काढलेलं होतं, म्हणून 2 क्रमांकामध्ये असणारा जो पर्याय आहे तो राईट येतो। ओके, मग SG बॅनर्जी यांनी कोणतं काढलं, दादाभाई नौरोजी यांनी कोणतं आहे, महात्मा गांधी यांनी कोणतं न्यूजपेपर काढलं, त्या संदर्भातही माहिती घेऊ का चुकलेलं आहे। बघा, दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रगोपतार हे एक न्यूजपेपर काढलेलं आहे। त्यानंतर महात्मा गांधी यांनी इंडियन ओपिनियन नावाचं वृत्तपत्र काढलेलं आहे आणि SG बॅनर्जी मीन्स सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी बंगाली नावाचं एक इंग्लिश न्यूजपेपर काढलेलं आहे। एकंदरीत SG बॅनर्जीचं रॉंग, दादाभाई नौरोजी रॉंग आणि महात्मा गांधी रॉंग असं उलटसुलट देण्यात आलेलं आहे। मात्र ॲनी बेझंट यांनी न्यू इंडिया नावाचं वृत्तपत्र काढलं, म्हणून सेकंड हा पर्याय काय तो राईट येतो। सेकंड पर्याय राईट। अशा पद्धतीचे जर क्वेश्चन आले तर आपल्याला एक नोट्स माहीत असणे गरजेचं आहे, जे वृत्तपत्रा संदर्भात आहे। या नोट्समध्ये आपण भारतीय इंग्रजी वृत्तपत्रे व संपादक, फक्त आपण फोकस काय केलेलं आहे तर इंग्रजी वृत्तपत्रे आपल्याला माहीत पाहिजे, इंग्लिश न्यूजपेपर। देन यानंतरचा व्हिडिओ हा भारतीय इतर भाषांमधील जे वृत्तपत्रे आहेत, जसे बंगाली असेल, हिंदी असेल, उर्दू असेल, त्या संबंधित एक व्हिडिओ येणार। त्याच्यानंतर स्पेशली मराठी वृत्तपत्र कोणते त्याच्या संबंधित एक व्हिडिओ येणार आणि त्याच्यानंतर चौथा जो व्हिडिओ असेल तर ते कोणत्या भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते या संदर्भात व्हिडिओ असणार आहे। एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण इंग्लिश वृत्तपत्र याच्यावर फोकस केलेला आहे। बघा, आता भारतीय इंग्रजी वृत्तपत्रामध्ये इथे बघा, भारतातील पहिलं वृत्तपत्र कोणतं असं जर का परीक्षेमध्ये आलं तर द बेंगॉल गॅझेट हे भारतातील पहिले वृत्तपत्र आहे, जे इंग्लिश वृत्तपत्र आहे। इंग्लिशमध्ये होतं, विकली होतं ते आणि 29 जानेवारी 1780 रोजी कलकत्ता या ठिकाणाहून ते प्रसिद्ध होत होतं, संपादित होत होतं, पब्लिश होत होतं। कोणतं आहे द बेंगॉल गॅझेट। द बेंगॉल गॅझेट हे भारतातील पहिले वृत्तपत्र आहे। बघा, बी केअरफुल, इट्स द फर्स्ट न्यूजपेपर इन इंडिया, द नेम ऑफ इट बेंगॉल गॅझेट, द बेंगॉल गॅझेट। कोणाचं आहे तर जेम्स ऑगस्टस हिस्की यांनी द बेंगॉल गॅझेट हे वृत्तपत्राचं संपादन केलेलं आहे। ओके, सेकंड न्यूजपेपर आपण घेतलेला आहे तो आहे मराठा। मराठा आपल्याला माहीतच असेल, महाराष्ट्रामधील बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी आणि मराठा असे 2 न्यूजपेपर चालू केलेले होते। त्यापैकी केसरी हे मराठी लँग्वेजमध्ये होतं, मात्र मराठा हे इंग्लिश लँग्वेजमध्ये होतं, ते पण विकली न्यूजपेपर होतं। 1880 ते 1881 ला ते सुरू करण्यात आलं पुणे या ठिकाणी। हे कुठे द बेंगॉल गॅझेट कलकत्ता या ठिकाणी, मात्र मराठा हे इंग्लिश न्यूजपेपर पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आलं। देन थर्ड वंदे मातरम किंवा आपण त्याला वंदे मातरम असं सुद्धा म्हणू शकतो, जे इंग्लिश न्यूजपेपर आहे 1905 रोजी सुरू करण्यात आलं कोलकाता या ठिकाणी। कोणी तर श्री अरविंद घोष। श्री अरविंद घोष यांनी वंदे मातरम हे इंग्लिश न्यूजपेपर कोलकाता या ठिकाणी सुरू करण्यात आलं। म्हणजेच द बेंगॉल गॅझेट जेम्स हिस्की, मराठा बाळ गंगाधर टिळक आणि वंदे मातरम अरविंद घोष। क्लिअर। त्यानंतर पुन्हा वंदे मातरम परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारण्यात येतो, वंदे मातरम हे न्यूजपेपर भारताच्या बाहेर इतर देशांमध्ये कोणी सुरू केलं तर ते आहे मादाम भिकाजी कामा। मादाम भिकाजी कामा यांनी हे न्यूजपेपर बघा पॅरिसमध्ये सुरू केलेलं होतं। पॅरिस इंडियन सोसायटी होती, पॅरिस इंडियन सोसायटीच्या अंतर्गत पॅरिस मीन्स फ्रान्स,
फ्रान्स या देशामध्ये, फ्रान्स, ओके, फ्रान्स या देशामध्ये हे न्यूजपेपर सुरू केलं. नाव होतं वंदे मातरम. भारतामध्ये अरविंद घोष यांनी सुरू केलं, मात्र फ्रान्सची राजधानी असणाऱ्या पॅरिसमध्ये वंदे मातरम हेच न्यूजपेपर मादाम भिकाजी कामा यांनी सुरू केलं. नेक्स्ट, नेटिव्ह ओपिनियन. बघा, इंडियन ओपिनियन कोणी सुरू केलं ते आपण क्वेश्चनमध्ये बघितलेलंच आहे. ते सुरू केलेलं होतं महात्मा गांधी यांनी. मात्र नेटिव्ह ओपिनियन हे बरेचदा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं, वन लायनर म्हणून विचारण्यात आलेलं आहे. विश्वनाथ नारायण मांडलिक, विश्वनाथ नारायण मांडलिक किंवा व्ही एन मांडलिक यांनी नेटिव्ह ओपिनियन हे इंग्लिश न्यूजपेपर सुरू केलेलं होतं. आणि कुठून पब्लिश होत होतं तर बॉम्बे या ठिकाणावरून ते पब्लिश होत होतं. नेक्स्ट, ज्याप्रमाणे आपण वंदे मातरम अरविंद घोष यांनी कलकत्ता या ठिकाणातून सुरू केलेलं होतं आणि वंदे मातरम हेच न्यूजपेपर फ्रान्सची राजधानी असणाऱ्या पॅरिसमधून मादाम भिकाजी कामा यांनी सुरू केलेलं होतं, त्याच पद्धतीने न्यू इंडिया हे जे न्यूजपेपर आहे, न्यू इंडिया हे इंग्लिश न्यूजपेपर 1 जून 1914ला मद्रासीतून, मीन्स आजची चेन्नई या ठिकाणावरून ॲनी बेझंट यांनी सुरू केलेलं होतं. आणि त्याच नावे न्यू इंडिया हेच न्यूजपेपर इंग्लिश न्यूजपेपरच होतं, मात्र ते बेंगॉल अर्थात कलकत्ता या ठिकाणावरून पब्लिश होत होतं. ते सुरू केलेलं होतं बिपिनचंद्र पाल यांनी. न्यू इंडिया नावाचे 2 न्यूजपेपर आहे, एक ॲनी बेझंट यांनी सुरू केलं तर दुसरं बिपिनचंद्र पाल यांनी सुरू केलेलं आहे. ओके, क्लिअर. देन द ट्रिब्यून, स्टेटमॅन. इथे फुलफुल तुम्हाला कोणतेही पुस्तक बघण्याची गरज नाही, कारण ऑल ओव्हर सगळ्या बुक्सचा रेफरन्स घेऊन ही नोट्स तयार करण्यात आलेली आहे. जसं की इथे द ट्रिब्यून हे इंग्लिश न्यूजपेपर आहे, 2 फेब्रुवारी 1881ला पब्लिश झालं लाहोर या ठिकाणावर, पंजाब. नाव इन पाकिस्तान. आधी वायव्येकडे असणारा पाकिस्तान आणि एक बांगलादेश आणि आपला भारत असे 3 मिळून हिंदुस्थान होता. मात्र विभाजनानंतर हा जो प्रदेश आहे पंजाबचा तो कुठे गेला, पाकिस्तानमध्ये गेला. त्या ठिकाणावरून द ट्रिब्यून नावाचं वृत्तपत्र सरदार दयाल सिंग माजिथिया, सरदार दयाल सिंग माजिथिया यांनी ट्रिब्यून नावाचं एक इंग्लिश न्यूजपेपर सुरू केलेलं होतं. त्यानंतर द स्टेटमॅन इंग्लिश न्यूजपेपरच आहे, ऑल ओव्हर सर्व्हिस इंग्लिश न्यूजपेपर आहे, कलकत्ता या ठिकाणावरून रॉबर्ट नाईट यांनी सुरू केलेलं होतं. द स्टेटमॅन याचे संपादक कोण तर रॉबर्ट नाईट. ओके. द हिंदू न्यूजपेपर. आताही द हिंदू न्यूजपेपर हे अतिशय प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये मोस्टली ॲड राहतच नाही असं जे हिंदू न्यूजपेपर आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनसाठी सर्वात महत्त्वाचं न्यूजपेपर म्हणजे द हिंदू न्यूजपेपर. इंग्लिश न्यूजपेपर आहे. 20 सप्टेंबर 1878ला सुरू करण्यात आलं चेन्नई या ठिकाणावरून. आणि कोणी सुरू केलं, जी सुब्रमण्यम अय्यर यांनी. जी सुब्रमण्यम अय्यर हे संपादक आहे द हिंदू न्यूजपेपरचे, ओनरही आपण म्हणू शकतो. देन हिंदू पॅट्रियट. हिंदू पॅट्रियट नावाचं इंग्लिश न्यूजपेपर बेंगॉल अर्थात कलकत्ता या ठिकाणावरून पब्लिश करण्यात आलं. ते आहे गिरीशचंद्र घोष यांनी सुरू केलेलं आहे, ते 1853 ते 55च्या दरम्यान. देन त्याच्यानंतर म्हणजे गिरीशचंद्र घोषच्या नंतर हरिश्चंद्र मुखर्जी यांनी ते पुढे सुरू ठेवलेलं होतं 1855 ते 61च्या दरम्यान. म्हणजे 2 वर्ष गिरीशचंद्र घोष यांनी हिंदू पॅट्रियट नावाचं इंग्लिश न्यूजपेपर चालवलं. त्यानंतर त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर हरिश्चंद्र मुखर्जी यांनी त्या सर्व संपादकाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. ते आहे हिंदू पॅट्रियट या न्यूजपेपरची. ओके. द बॉम्बे क्रॉनिकल. द बॉम्बे क्रॉनिकल हे सुद्धा एक न्यूजपेपर फेमस आहे. द बॉम्बे क्रॉनिकल नावाचं न्यूजपेपर बॉम्बे ठिकाणावरून पब्लिश करण्यात आलं. सर फिरोजशाह मेहता यांनी ते सुरू केलेलं होतं. द कॉम्रेड हे सुद्धा इंग्लिश न्यूजपेपर आहे, कोलकाता या ठिकाणावरून संपादित होत होतं. मौलाना मोहम्मद अली यांनी द कॉम्रेड नावाचं न्यूजपेपर इंग्लिश न्यूजपेपर सुरू केलेलं होतं. त्यानंतरचं न्यूजपेपर आता
इंडिपेंडंट इंग्लिश न्यूजपेपर आहे. अलाहाबाद या ठिकाणावरून ते पब्लिश होत होतं. मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू नव्हे तर त्यांचे जे वडील आहे मोतीलाल नेहरू यांनी द इंडिपेंडंट नावाचं इंग्लिश न्यूजपेपर सुरू केलेलं होतं. द कॉमनवेल्थ नावाचं इंग्लिश न्यूजपेपर मद्रास या ठिकाणावरून ॲनी बेझंट यांनी सुरू केलेलं होतं. बघा, आधी न्यू इंडिया हे आपण न्यूजपेपर लक्ष घेतलं, त्याचप्रमाणे ॲनी बेझंट यांनी कॉमनवेल्थ नावाचं सुद्धा न्यूजपेपर सुरू केलेलं होतं. त्यानंतरचं न्यूजपेपर आहे इंडियन मिरर. ओके, बघा, इंडियन मिरर हे जे इंग्लिश न्यूजपेपर आहे कोलकाता या ठिकाणावरून देवेंद्रनाथ टागोर यांनी सुरू केलेलं होतं. यंग इंडिया, हरिजन, इंडियन ओपिनियन, बघा हे तिन्ही न्यूजपेपर जे आहे यंग इंडिया, हरिजन आणि इंडियन ओपिनियन हे तिन्ही न्यूजपेपर इंग्लिश लँग्वेजमध्ये आहे. आणि ते सर्व कोणी सुरू केलेले होते? MK गांधी मीन्स मोहनदास करमचंद गांधी यांनी सुरू केलेलं होतं. त्यापैकी दोन्ही इंडियामध्ये सुरू केले, बॉम्बे या ठिकाणावरून, ज्यांचं नाव आहे यंग इंडिया आणि हरिजन. मात्र इंडियन ओपिनियन हे भारताबाहेर त्यांनी सुरू केलेलं होतं 1903 या साली. भारतात त्यांनी प्रवेश करण्याआधी ते दक्षिण आफ्रिकेला राहायचे. त्या ठिकाणी त्यांनी 1903 साली साऊथ आफ्रिकेमध्ये महात्मा गांधी यांनी इंडियन ओपिनियन हे न्यूजपेपर सुरू केलेलं होतं. त्यानंतरचं न्यूजपेपर आहे प्रबुद्ध भारत. ओके, 20 क्रमांकामध्ये बघा, प्रबुद्ध भारत और अवेकन्ड इंडिया और प्रबुद्ध भारत हे न्यूजपेपर, एकदा त्याला प्रबुद्ध भारत म्हणू शकतो नाही तर अवेकन्ड इंडिया म्हणू शकतो. इंग्लिश न्यूजपेपर हे मद्रास या ठिकाणावरून अर्थात चेन्नई या ठिकाणावरून स्वामी विवेकानंदांनी सुरू केलेलं होतं, ज्यांचं पूर्ण नाव नरेंद्रनाथ दत्त आहे. नरेंद्रनाथ दत्त अर्थात स्वामी विवेकानंदांनी प्रबुद्ध भारत किंवा अवेकन्ड इंडिया नावाचं इंग्लिश न्यूजपेपर चेन्नई या ठिकाणावरून सुरू केलेलं होतं. ओके, चेन्नई अर्थात तत्कालीन मद्रास. नेक्स्ट न्यूजपेपर आहे इंडियन सोशलिस्ट नावाचं इंग्लिश न्यूजपेपर 1905 ते 1914च्या दरम्यान लंडन या ठिकाणावरून सुरू केल्या जात होतं. इंग्लंडची राजधानी लंडन आहे, तिथून ते सुरू करण्यात आलेलं होतं इंडियन सोशलिस्ट. आणि ते दोन ठिकाणावरून एक लंडन आणि दुसरं आहे पॅरिस. फ्रान्सची राजधानी असणारं पॅरिस शहर आणि इंग्लंडचे राजधानी असणारं लंडन शहर, या दोन ठिकाणावर इंडियन सोशलिस्ट नावाचं न्यूजपेपर सुरू केलेलं होतं. आणि ते आहे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सुरू केलेलं होतं. श्यामजी कृष्ण वर्मा, इंडियन सोशलिस्ट या न्यूजपेपरचे संपादक आहे श्यामजी कृष्ण वर्मा. नेक्स्ट न्यूजपेपर आहे द तलवार और मदान्स तलवार. ओके, मदन्स तलवार किंवा द तलवार नावाचं न्यूजपेपर जे इंग्लिश लँग्वेजमधलं होतं ते सुद्धा भारताबाहेर बर्लिन या ठिकाणावरून सुरू केलेलं होतं. जर्मनीची राजधानी बर्लिन आहे. तत्कालीन त्यावेळेला जर्मनीची राजधानी असणाऱ्या बर्लिन या शहरातून वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी द तलवार नावाचं न्यूजपेपर सुरू केलं. बी केअरफुल, सर्वच न्यूजपेपर मी घेत आहोत जे की इंग्लिश लँग्वेजमधले आहे. काही आपल्या भारतामध्ये सुरू केलेले होते तर काही भारताबाहेर इतर देशांमध्ये सुरू केलेले होते आपल्या देशातील महत्त्वाच्या व्यक्तींनी. सो बी केअरफुल, तुम्ही लक्षात घ्या, कारण याच्यातलंच कोणतं तरी मॅच दी पेयरसाठी किंवा वन लायनरसाठी विचारलं जातं, त्यावेळेस आपल्याला ते येणे गरजेचं आहे. ओके, 23rd असणारं जे न्यूजपेपर आपण टाकलेलं आहे द फ्री हिंदुस्तान. ओके, लुक ॲट द फ्री हिंदुस्तान. ह्या न्यूजपेपर, हे जे न्यूजपेपर आहे ते ब्रिटिश कोलंबिया इन कॅनडा. बघा, खूप महत्त्वाचं आहे. द फ्री हिंदुस्तान हे इंग्लिश न्यूजपेपर आहे, डेली न्यूजपेपर होतं. एप्रिल 1990 सुरू करण्यात आलं. व्हॅन्क्युवर नावाचं एक प्रदेश आहे ब्रिटिश कोलंबियामध्ये इन कॅनडामध्ये. कॅनडा नावाच्या देशामध्ये ब्रिटिश कोलंबिया नावाचा एक प्रदेश आहे, ज्या प्रदेशाचं नाव आहे व्हॅन्कोवर या ठिकाणी तारकनाथ दास यांनी सुरू केलेलं होतं, ज्याचं नाव आहे द फ्री हिंदुस्तान. द फ्री हिंदुस्तान नावाचं न्यूजपेपर हे भारताबाहेर कॅनडा या देशामध्ये असणारा जो प्रदेश आहे ब्रिटिश कोलंबियाचा, व्हॅन्कुव्हरचा, तिथे सुरू करण्यात आलं. त्यानंतर आताचं जे हिंदुस्तान टाइम्स नावाचं न्यूजपेपर आहे
ते इंग्लिश आहे, डेली आहे. 1924 साली ते सुरू केलेलं होतं दिल्ली या ठिकाणावरून. आणि के.एम. पन्नीकर हे त्याचे संपादक आहे, म्हणून हिंदुस्तान टाइम्स के.एम. पन्नीकर. द टाइम्स ऑफ इंडिया आपण बघितलेला, द हिंदू, त्याच्यानंतर हिंदुस्तान टाइम्स, आता द टाइम्स ऑफ इंडिया. टाइम्स ऑफ इंडिया सुद्धा डेली न्यूजपेपर आहे, इंग्लिश लँग्वेजमध्ये आहे. 3 नोव्हेंबर 1838 साली ते सुरू करण्यात आलेलं होतं बॉम्बे ठिकाणावरून, आणि दोघांनी ते सुरू केलेलं होतं. त्यापैकी पहिले जे आहे ते आहे थॉमस जेवेल बॅनेट. थॉमस बॅनेट यांनी आणि सोबतच रॉबर्ट नाईट यांनी, अशा दोघांनी द टाइम्स ऑफ इंडिया हे न्यूजपेपर सुरू केलेलं होतं. त्यानंतर नागपूरमधून अतिशय प्रसिद्ध असणारं न्यूजपेपर आहे इंग्लिश न्यूजपेपर द हितवाद नावाचं न्यूजपेपर. इंग्लिश आहे, डेली आहे. 1911 सालापासून ते सुरू आहे. नागपूर या ठिकाणावरून ते प्रसिद्ध होत होतं. गोपाल कृष्ण गोखले यांनी द हितवाद नावाचं वृत्तपत्र नागपूर या ठिकाणावरून सुरू केलेलं होतं. त्यानंतरचं न्यूजपेपर आहे द इंडियन स्पेक्टॅक्टर इंग्लिश न्यूजपेपर आहे. 1880 साली ते सुरू करण्यात आलं कोलकाता या ठिकाणावरून. बेहरामजी मलबारी यांनी द इंडियन स्पेक्टॅक्टर नावाचं न्यूजपेपर हे कलकत्ता या ठिकाणावरून सुरू केलेलं होतं. त्यानंतरचं न्यूजपेपर आपण घेऊया द व्हॉइस ऑफ इंडिया. ओके, द व्हॉइस ऑफ इंडिया इंग्लिश न्यूजपेपर आहे. 1833 साली सुरू केलेलं होतं बॉम्बे ठिकाणावरून दादाभाई नवरोजी यांनी राष्ट्रगोपतार आणि सोबतच द व्हॉइस ऑफ इंडिया हे न्यूजपेपर सुरू केलेलं होतं. राष्ट्रगोपतार इज इन उर्दू लँग्वेज, बट द व्हॉइस ऑफ इंडिया इज इन इंग्लिश लँग्वेज. ओके, दादाभाई नवरोजी द व्हॉइस ऑफ इंडिया. त्यानंतर आहे द स्पेक्टॅक्टर. द इंडियन स्पेक्टॅक्टर वेगळा आहे, फक्त द स्पेक्टॅक्टर इंग्लिश न्यूजपेपर आहे. 1836 साली मद्रास या ठिकाणावरून सुरू करण्यात आलेलं होतं, जे बघा OUCSTRLONY म्हणजे ऑटर लॉनी यांनी ते सुरू केलेलं होतं. त्यानंतर परीक्षेमध्ये जसं आपल्या ह्या क्वेश्चनमध्ये जो टार्गेट केलेला क्वेश्चन होता त्यामध्ये द बेंगाली नावाचं न्यूजपेपर आलेलं होतं. द बेंगाली नावाचं न्यूजपेपर इंग्लिश न्यूजपेपर आहे. 1878 साली सुरू केलेलं होतं कोलकाता या ठिकाणावर. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी मीन्स एस बॅनर्जी यांनी द बेंगाली हे इंग्लिश न्यूजपेपर सुरू केलेलं होतं. बी केअरफुल, त्याच्यामध्ये विचारलेलं होतं. फॉरवर्ड नावाचं न्यूजपेपर इंग्लिश न्यूजपेपर आहे. 1923 साली सुरू केलेलं होतं कलकत्ता या ठिकाणावरून. चित्तरंजन दास आणि सोबतच सुभाषचंद्र बोस आणि चित्तरंजन दास या दोघांनी फॉरवर्ड नावाचं इंग्लिश न्यूजपेपर सुरू केलेलं होतं कोलकाता या ठिकाणं 1983 साली. त्यानंतर बॉम्बे हेराल्ड हे महाराष्ट्रातील फर्स्ट न्यूजपेपर आहे जे इंग्लिशमधलं होतं. ते बॉम्बे इथून पब्लिश व्हायचं. 1789 पासून ते सुरू करण्यात आलेलं होतं. जेम्स मॅकेन्झी मॅकेलन यांनी बॉम्बे हेराल्ड नावाचं न्यूजपेपर बॉम्बे ठिकाणावरून 1789 सालापासून सुरू केलेलं होतं. त्यानंतर बॉम्बे हेराल्ड नंतर बॉम्बे गॅझेट, नॉट द बेंगॉल गॅझेट. द बेंगॉल गॅझेट कोणता आहे न्यूजपेपर? भारतातील पहिला आहे मात्र. द बॉम्बे गॅझेट. ओके, बॉम्बे गॅझेट हे जे आहे इंग्लिश न्यूजपेपर आहे, बॉम्बे ठिकाणावरून पब्लिश व्हायचं. ते सुद्धा ज्याप्रमाणे बॉम्बे हेराल्ड नावाचं न्यूजपेपर सुरू केलेलं होतं तेच न्यूजपेपर जेम्स मॅकलेन यांनी सुरू केलेलं होतं. महत्त्वाची नोट्स अशी आहे, 1791 मध्ये बॉम्बे हेराल्ड या न्यूजपेपरचे बॉम्बे गॅझेट असे नामकरण करण्यात आले. म्हणजे द बॉम्बे हेराल्ड हे महाराष्ट्रातील पहिले न्यूजपेपर आहे जे जेम्स मॅकलेन यांनी सुरू केलेलं होतं. त्याचं 1791 मध्ये नामकरण करण्यात आलं. हेराल्ड काढून काय टाकलेलं आहे? बॉम्बे गॅझेट टाकलेलं आहे. इथे महत्त्वाची नोट्स आपण दिलेली आहे. त्यानंतरचं न्यूजपेपर आहे बॉम्बे क्रॉनिकल. इंग्लिश न्यूजपेपर आहे, बॉम्बे या ठिकाणावरून पब्लिश व्हायचं 1910 सालापासून. सर फिरोजशाह मेहता, आय थिंक हे पुन्हा आलेलं आहे का? आलेलं असेल. बॉम्बे क्रॉनिकल नावाचं न्यूजपेपर हे फिरोजशाह मेहता यांनी बॉम्बे ठिकाणावरून पब्लिश केलेलं होतं. त्यानंतर आहे नॅशनल हेराल्ड.
बॉम्बे हेराल्ड जसं आहे तसं नॅशनल हेराल्ड नावाचं सुद्धा न्यूजपेपर आहे, जे न्यूजपेपर इंग्लिश न्यूजपेपर आहे. 9 सप्टेंबर 1938 साली सुरू केलेलं होतं न्यू दिल्ली या ठिकाणावरून, आणि तेच सुरू केलेलं होतं जवाहरलाल नेहरू मीन्स पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. इट्स व्हेरी कन्फ्युजन. म्हणजे कन्फ्युजन असं आहे की बॉम्बे हेराल्ड कोण आहे, तर एक फॉरेनर असणारं जे ब्रिटिश अधिकारी आहे जेम्स मॅकलेन यांनी सुरू केलं होतं. मात्र तत्कालीन त्याच कालखंडामध्ये नव्हे तर काही दिवसानंतर 1791 नंतर म्हणजे 40 वर्षानंतर 1938 साली बॉम्बे हेराल्ड नव्हे तर नॅशनल हेराल्ड नावाचं न्यूजपेपर दिल्ली मीन्स न्यू दिल्ली या ठिकाणावरून पब्लिश करण्यात आलं होतं जवाहरलाल नेहरू यांनी. ओके. द सोशलिस्ट इंग्लिश न्यूजपेपर आहे मुंबई या ठिकाणावरून श्रीपद अमृत डांगे. ओके. श्रीपाद अमृत डांगे या मराठी संपादकाने मुंबई या ठिकाणावरून द सोशलिस्ट नावाचं इंग्लिश न्यूजपेपर सुरू केलेलं होतं. अँड लास्टमध्ये द वेनगार्ड ऑफ इंडियन इंडिपेंडन्स. द वेनगार्ड ऑफ इंडियन इंडिपेंडन्स हे इंग्लिश न्यूजपेपर 1922 साली बर्लिन या देशातून म्हणजे जर्मनीची राजधानी बर्लिन आहे त्या ठिकाणावरून द वेनगार्ड ऑफ द इंडियन इंडिपेंडन्स या नावाचं न्यूजपेपर M.N. रॉय यांनी सुरू केलेलं होतं. एकंदरीत आपण 37 इंग्लिश न्यूजपेपरबद्दल माहिती घेतलेली आहे. कुठल्याही परीक्षेमध्ये म्हणजे ST असो PSI असो त्याच्यानंतर ASO असो कंबाईन एक्झामिनेशन असो मेन असो MPSCची महत्त्वाची परीक्षा असो त्या कोणत्याही परीक्षेमध्ये जर का प्रश्न विचारला तर तुम्हाला नक्कीच येणार आहे. ही जी नोट्स आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट नोट्स. माझ्या मते ही खूप इम्पॉर्टंट नोट्स आहे कारण की यावरच प्रश्न हा विचारला जातो. मग तुम्हाला ही प्राप्त कशी करून द्यायची याबद्दलचा थोडा विचारविमर्श चालू आहे. पुस्तकाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला ही नोट्स प्राप्त करून द्यायची की नोट्स म्हणून प्राप्त करून द्यायची. जर का तुम्हाला ही नोट्स हवी असेल तर तुम्ही माझ्याला बघा 7709119501 या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्यानंतर तुम्हाला या पद्धतीचीच नोट्स नव्हे तर यासारख्या पूर्णच नोट्स त्यामध्ये सर्व विषय इन्क्लूड असेल. जॉग्राफिकल असेल जॉग्राफीचे ज्याप्रमाणे हे असे क्वेश्चन आतापर्यंत आलेलं आहे अशाच प्रकारची इतरही क्वेश्चन त्याच्यामध्ये इन्क्लूड असेल. पहिली गोष्ट. दुसरी याच्याशी रिलेटेड असणारं जे महत्त्वाचं नॉलेज आहे महत्त्वाची नोट्स आहे या पद्धतीची नोट्स तिथे असेल. दुसरा पॉईंट मी क्लिअर केला. बघा पहिल्या पॉईंटमध्ये काय सांगितलं की या पद्धतीचे अन्य जे क्वेश्चन्स आलेले आहे आणि संभाव्य क्वेश्चन्स अशी लिस्टसुद्धा त्याच्यामध्ये असेल. सोबतच असे जे नोट्स आहे ती नोट्ससुद्धा तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे. तिसरी गोष्ट की त्याच्यामध्ये ग्राफिकल नोट्ससुद्धा असेल. ग्राफिकल. ओके. ग्राफिकल नोट्स म्हणजे काय, जर आपण एखाद्या राज्याची स्थापना शिकत आहोत तर ते तुम्हाला एका मॅपवरून समजून दिलेलं असेल. ओके. जर आपण वृत्तपत्र शिकत आहोत तर ते जगाच्या नकाशावरून भारताच्या बाहेर जे भारतातले न्यूजपेपर होते ते आहे त्याचा पॉईंट मार्क करून दिलेलं असेल. ओके. अशा पद्धतीने तुम्ही हे नोट्स प्राप्त करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.